आज आपण पाहतोय साधारण 9 जून रोजी आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपण अजून पावसाची पेरणी योग्य पावसाची वाट पाहतोय. साधारण मेमध्ये लवकर पाऊस आल्यामुळे अशी सर्वांचीच ही होती धारणा, की पाऊस मान्सून लवकर येणार आहे आणि आपल्या पेरण्या लवकर होतील. मुळातच आपल्या महाराष्ट्रामध्ये 9 ते 11 जून ह्या दरम्यान आपलं मान्सूनचं आगमन होत असते. त्यामुळं येणारा जो कालावधी आहे 12 ते 19 जूनचा, याच्यामध्ये सहसा मान्सून रिटर्न होण्याची प्रोसेस आहे. आणि त्या पिरियडमध्ये जर का आपला साधारण 75 ते 100 मिलीमीटर एवढा पाऊस झाला, तर आपण निश्चितपणाने आपलं पेरणीयोग्य पाऊस समजून पेरणी करू शकतो. त्यामुळे आता मुळातच जो पाऊस होतोय कुठं-कुठं तुरळक ठिकाणी सध्याच्या आपण पाहिलं मागच्या 2-3 दिवसामध्ये पण. पण फार मोठ्या प्रमाणात नाही, कुठं-कुठं पाऊस होतोय. कुठे 20 मिलीमीटर, कुठे 40 मिलीमीटर झालेला असेल. पण ते ह्या पावसावर थोडं पेरणी करू नये. थोडा अजून धीर धरावा, जेणेकरून आपला चांगला पाऊस झाला आणि येणाऱ्या कालावधीमध्ये पाऊस आहे. एक 12 ते 19चा कालावधी आहे आणि त्यानंतर 26 पासूनचा एक आठवडा. तर त्यामुळे शेतकरी बंधूंना बिलकुल हवालदिल न होता फक्त योग्य पावसाची प्रतीक्षा करणे. आपली सर्व तयारी झालेलीच आहे. जसा आपला मान्सून चांगल्या प्रकारे झाला, आपण पेरणी करूया आणि हा हंगाम आपला यशस्वीरित्या आपण दुबार पेरणी न करण्यासारखा कसा आपल्याला हे करता येईल याची दक्षता घेऊया. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.